अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या ह्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ताईंनो, वटपौर्णिमा हा दिवस आपल्या सवाष्णी स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ताईंनो, या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊ देऊ नका. काही नियमांचं तुम्ही नक्की पालन करा आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळा. तर वटपौर्णिमेला आपल्याला काय करायचं, कुठल्या सोप्या सोप्या गोष्टी आवर्जून करायच्या, कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत, काय करायचं नाही, कुठले नियम पाळायचे, ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वटपौर्णिमा हा सुद्धा सण त्यातलाच एक आहे. वटपौर्णिमेचं व्रत केल्यामुळे सुखी वैवाहिक जीवन आपल्याला मिळत असतं. यासोबतच वटपौर्णिमा हा सण साजरा केल्यामुळे, या दिवशी वडाची पूजा केल्यामुळे त्या स्त्रीच्या पतीला दीर्घ आयुष्य जे आहे तर ते मिळत असतं आणि आपण दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतो. या दिवशी विवाहित महिला उपवास करतात. त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून काही नियम जे आहेत ते पाळत असतात, उपवास वगैरे करत असतात. असं मानलं जातं की ज्या महिला या सर्व नियमांचे त्या दिवशी पालन करतात आणि भक्तीने अगदी मनापासून पूजा करतात, त्यांना अखंड सौभाग्य लाभतं. तर आता पहिली गोष्ट मी पटापट तुम्हाला काही नियम सांगते, काही गोष्टी करायच्या तर ते सांगते. बघा, वटपौर्णिमेला काय केलं गेलं पाहिजे, तर वटपौर्णिमेचा दिवस जो आहे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. सगळ्या स्त्रियांनी लवकर उठायचं आहे, उशिरा अजिबात उठू नका. लवकर उठून अंघोळ वगैरे करायची. अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, सूर्यदेवांची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची. बघा, मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितले किंवा शक्यतो तुम्हाला जमले तर जास्तीत जास्त 12 ते 1 वाजायच्या आधीच आपल्याला पूजा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वडाच्या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर वटवृक्षाखाली नैवेद्य, प्रसाद, फळे अर्पण करायची आहे. पूजा कशी करायची याचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी आणेन. त्यानंतर तुम्ही जर वडाच्या झाडाखाली दिवा लावणार असाल तर तो तुपाचा दिवा तुम्हाला झाडाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. महत्त्वाचा नियम तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तो धागा जर उरलेला असेल तो तसाच आपल्याला तिथे ठेवायचा आहे, तो तोडून आपल्याला घरी आणायचा नाही. ही सुद्धा एक चूक करायची नाही. यानंतर बघा, या दिवशी आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा. घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा. गरजूंना या दिवशी दानसुद्धा करायचं आहे. अन्न, वस्त्र, यथाशक्ती जे काही तुम्हाला दान करता येईल ते दान तुम्हाला करायचे. आणि मनोभावे मनामध्ये कुठल्याही राग, द्वेष न ठेवता या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवासासाठी पण काही नियम आहेत. बघा, तुमच्या शरीराला झेपत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट पूजा होईपर्यंत तरी उपवास करा. फळं वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता. दूध वगैरे पिऊन ज्या आपल्यासारख्या व्यवस्थित सगळ्या स्त्रिया आहेत तर त्यांनी पूजा होईपर्यंत शक्यतो त्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया निर्जळी उपवास करतात. पूजा होईपर्यंत तरी तुमच्या शरीराला झेपत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. गर्भवती स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा नाही. बघा, आणि हे व्रत पण आहे ते तुम्ही मनापासून मनामध्ये या दिवशी नामजप वगैरे मंत्र स्तोत्र हे वडाच्या झाडाला गर्भवती महिलांनी प्रदक्षिणासुद्धा घालायची नाही आहे. लांबूनच वडाच्या झाडाला नमस्कार करायचा मनापासून. आणि कारण बघा, ही गोष्ट जी आहे ना न टाळता येणारी आहे आणि त्यामुळे गर्भवती महिलांनी काही नियम जे आहेत ते त्यांना पाळलेच पाहिजे. त्यानंतर मी जसं सांगितलं की या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरवा, लाल
पिवळा, केशरी, गुलाबी या अशा शुभ रंग नेसून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची. पांढऱ्या आणि डार्क निळ्या रंगाची साडी नेसून आपल्याला पूजा करायची नाही. बांगड्या घालण्याच्या बाबतीत आणि टिकली लावण्याच्या बाबतीत पण हेच नियम आहेत की पांढऱ्या आणि डार्क निळ्या रंगाची आपल्याला टिकली लावायची नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी कुठल्या चुका टाळायच्या आहेत, काय करायचं नाही. तर तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करत असाल तर या दिवशी आपल्याला उपवासाच्या बाबतीत उपवास तुटणार नाही याची शक्यतो काळजी घ्यायची. आणि समजा चुकून उपवास तुटला, मोडला गेला तर आपल्याला देवासमोर नाक घासून माफी मागायची. कारण कधी कधी होऊन जातं, पण शक्यतो तुम्ही लक्षात घ्या, या दिवशी थोडंसं काळजी घेऊन उपवास करा. व्रत तुटणार नाही याची काळजी घ्या. आणि व्रत करताना मनामध्ये नकारात्मक विचार, कोणाबद्दल काही द्वेष भावना हे आणू नका. हेवे दावे, कोणाबद्दल काहीतरी वाईट विचार मनामध्ये आणून पूजा केली तर त्याला काही अर्थ नाही. या दिवशी कोणाशी सुद्धा भांडण करू नका, तामसिक पदार्थाचे सेवन करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाची जी फांदी आहे ती तोडून आणून त्याची पूजा करू नका, हे चुकीचं आहे. वडाचं झाड तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही बघा, जसं नागपंचमीचं चित्र आपण काढून त्याची पूजा करतो किंवा रांगोळी काढून, तर तसं तुम्ही पूजा करा. पण वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करायची नाही, हे नक्की लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघा, या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं काही करू नका. कोणाची फसवणूक करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाचा अपमान होईल असं आपल्याला करायचं नाही. नकारात्मक विचार या दिवशी खरंच करू नका, कारण याचा आपल्या मनावर सुद्धा, पूजेवर सुद्धा तितकाच वाईट परिणाम होत असतो. या दिवशी बघा, वटपौर्णिमा हा सण आपण नवऱ्यासाठी करत असतो, नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून करत असतो. तर कृपया करून या दिवशी घरामध्ये वादविवाद, कटकटी होणार नाही याची काळजी घ्या. खरं तर टाळी कधीच एका हाताने वाजत नाही, पण या दिवशी सगळ्या पुरुषांनी सुद्धा लक्षात घ्या की स्त्री आपल्यासाठी हा उपवास करते, व्रत करते, मनापासून अगदी आनंदाने ती हौसेने ते व्रत करत असते. तर आपण पण घरामध्ये भांडण, कटकटी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर या दिवशी वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर तुम्हाला जमल्यास त्या वडाच्या झाडाजवळ बसून व्रतकथा वाचायची आहे वटपौर्णिमेची तिथे. कारण बघा, गर्दी असते, तर तिथे बसून जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर घरी येऊनसुद्धा तुम्ही ही व्रतकथा वाचली तरीसुद्धा चालेल. तर अशा काही गोष्टी आहे उपवासाच्या बाबतीत. काही शरीराच्या काही बाबतीत असतील, तुम्हाला गोळ्या वगैरे आहे, काही मेडिकल इश्यू आहे, तर तुम्ही पूजा होईपर्यंत उपवास करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही बघा, फळं वगैरे खाऊन, दूध वगैरे पिऊन असा सुद्धा उपवास करू शकता. गर्भवती स्त्रियांनी शक्यतो उपवास करू नये, ठीक आहे. तर हे महत्त्वाचे नियम आहे. पाहायला गेलं गोष्टी अगद्या सोप्या आहेत, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे नियम पाळून जर आपण उपवास केला तर 100% या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. आणि जे काही आपल्या मनामध्ये इच्छित फळ आहे ते नक्कीच पूर्ण होईल. तर वटपौर्णिमेच्या नियमांबाबत ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर, झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या पुन्हा अशा छानशा व्हिडिओसोबत नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.